आज अचानक पत्रकार परिषद याच्यासाठी घेतली की काल मला आदरणीय बच्चू कडू साहेबांचा फोन आला होता आणि आदरणीय आमचे नेते शिंदे साहेबांचाही फोन आला होता आणि आप्पासाहेब तर माझे जुने मित्रच आहे. आप्पासाहेब, चंद्रकांत पाटील, आमदार साहेब सर्व मित्र आहेत. यांचे सुद्धा फोन झाले आणि यांनी सांगितलं की बा तुम्ही पाठिंबा द्या. म्हणजे कसं होईल की एक मैत्रीचं नातं जपलं जाईल, कारण नंदू भाऊ आमच्या सर्वांचे कॉमन मित्र आहेत, तेही आमचे मित्र आहेत. तर असं ठरलं की यांनी आज सांगितलं की बा तुम्ही पाठिंबा द्या. पण मी आप्पासाहेबांना शब्द दिला की मी पाठिंबा तर नाही देत, कारण पण मी थांबून जातो. कारण तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आजची रात्र किती महत्त्वाची असेल या इलेक्शनसाठी. आणि आज रात्री जरी मी थांबलो तरी उद्या नंदू महाजन यांचा मार्ग पूर्ण मोकळा होतो. तर आप्पांच्या म्हणण्यावरती बच्चू भाऊ असतील, ते आमचे नेते आहेत, आदरणीय शिंदे साहेबांचाही फोन आला. यांचा सर्वांचा एक मैत्रीचं नातं माझ्यासोबत जुडलेलं आहे. मी यांच्याशी अशी जिद नाही करू शकत की नाही असं तसं, पण माझी मेहनतही खूप होती. मी खूप राबलोही, कामही केलं आणि मला विश्वासही होता. पण एक कुठंतरी मित्रांच्या शब्दाच्या बाहेरही जाता येत नाही. आणि नंदूभाऊंच्या माझ्या जवळपास सर्व कॉमन मित्रच आहेत, म्हणजे सोबतचे मित्र आहेत आम्ही. एक माझा मित्र होता, त्याने सांगितलं की साईबाबाचे दर्शन घ्यायला गेलो आणि एका भावाला तिकीट मागितलं तर 2 भावांना तिकीट भेटलं. असं म्हणजे बा 2 भाऊ उभे राहिले. पण सर्वांची भावना बघून आणि आदरणीय आप्पासाहेब असतील, आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय बच्चू भाऊ असतील, यांचा सर्वांचा मान ठेवून मी थांबतो इथंच. माझी ॲक्टिव्हिटीज इथून